16 सप्टेंबर 2025 गेला माधव कुणीकडे हे मराठी नाटक पाहिलं. ठीक आहे, सोसूच आहे, म्हणजे असं द्या आवर्जून बघावं असं वगैरे काही नाही. थोडक्यात असं आहे, प्रशांत दामले 2 बायकांना फसवून त्यांनी लग्न केलेलं असतं. एक बांद्र्याला राहत असते आणि 4 वर्षांनी, म्हणजे तिच्याशी लग्न झाल्यानंतर 4 वर्षांनी त्याला एक मुलगी अजून आवडते. तो तिच्या प्रेमात पडतो, ती त्याच्या प्रेमात पडते आणि तिच्याशी लग्न करतो आणि तिच्याबरोबर सांताक्रूजला संसार थाटतो. आणि तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्याच्यामुळे बाहेर जायचं, इकडे काम आहे तिकडे काम आहे, म्हणजे त्यांनी ते बरोबर मॅनेज केलेलं असतं. आणि इकडच्या बांद्र्याच्या घरात त्यांनी एक पेइंग गेस्ट ठेवला असतो, मित्रच असतो तो. तर त्याच्या मदतीने तो आणखीन, म्हणजे आधी सांगत नाही तो, पण मग नंतर जेव्हा त्याला असं वाटतं की आपलं आता बिंग फुटू शकतं किंवा म्हणजे ऍक्च्युली त्याचा ऍक्सिडेंट होतो एका, म्हणजे बाईला गुंडांची, आणि तो जरा असतोच बाईवेलला, तर त्या एका बाईला गुंडांच्या तावडीतून वाचवताना त्याला लागलेलं असतं कपाळाला. आणि हा बराच आणि वेळेचा खूप पंक्च्युअल असतो, त्याच्यामुळे बराच वेळ तो आला नाही, म्हणजे एक दिवस आला नाही म्हटल्यावर दोघी बायका त्याच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची म्हणजे तो बेपत्ता असल्याची तक्रार करतात. मग अशा याच्यात जेव्हा तो एक पोलीस बांद्र्याचा घेऊन येतो त्याला घरी, आणि मग हळूहळू काही गोष्टी अशा उलगडत जातात, तर त्याला असं लक्षात येते की आपल्याला आपलं बिंग फुटू शकते. म्हणून तो आपल्या मित्रालाही सांगतो, म्हणजे की असं असं आहे, आणि तरी थोडंसं मॅनेज करायचा प्रयत्न करतो इकडे तिकडे. पण शेवटी म्हणजे तो सगळ्या मग खापर हळूहळू तो आपल्या मित्रावर फोडायला लागतो. म्हणजे मित्रच काय म्हणायचं, लंपट आहे, बाईच्या मागे धावतो, त्याच्याचमुळे असं झालं, त्याच्याचमुळे तसं झालं. मग त्याला शेवटी राग येतो. तो म्हणतो किती दिवस आपण गप्प राहायचं, आपण आता याचं बिंग फोडलंच पाहिजे. म्हणून तो सांताक्रूजच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका मुलीला हाताशी धरून, कारण तिच्यावरही असं लाईन मारणं चालू असतं प्रशांत दामलेचं, तर मग तिला हाताशी घेऊन तो म्हणजे बिंगो फोडतो. याचं फोटो दाखवून दोघींनाही समोरासमोर आणतो बायकांना, आणि त्यांना दाखवतो की पहा कसा तुम्हाला फसवतोय. आणि त्यावेळेस दोघी जणी प्रेग्नेंट असतात. मग दोघी आधी तर थोडंसं होतं त्यांच्यात, पण नंतर ठरवतात की आपण आपसात भांडून काहीच उपयोग नाही, आपल्याला फसवलंय आणि याला धडा शिकवला पाहिजे. आणि मग त्या नंतर जेव्हा आता तर आपण प्रेग्नंट आहोत, काही करू शकत नाही, तर बाळ झाल्यावर आपण बघूया, म्हणून मग त्या जेव्हा परत येतात बाळाला घेऊन, दोघींनाही मुली झालेल्या असतात, तर आणि दोघींनाही जॉब असतो, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नसतो. तर आल्या त्या तिथे एक कॉन्फरन्स झाली असते याची, प्रशांत दामलेची याची, आणि त्याला काहीतरी अवॉर्ड वगैरे मिळणार असते चांगलीच. तर तिथे जाऊनच ह्या सगळं त्याची पोलखोल करतात, आणि म्हणजे हेच करतात की तुम्ही अशा माणसाला ठेवू नका कंपनीत. तर त्यांनी यांना प्रॉमिस केलं असतं की ठीक आहे, आम्ही त्याला काढून टाकतो. मग घरी येऊन त्याला ही बातमी देतात आणि म्हणतात आता तुला दुसरी कुठेही नोकरी मिळणार नाही, तुला आता घरातच सगळं करायचं, म्हणजे इतके दिवस जे आम्ही बघत होतो सगळं, ते आता बाळाचं करणं, घरातलं सगळं करणं तुला केलं पाहिजे. आणि मग नंतर त्याला म्हणजे बाप्या करून ठेवतात. तर थोडक्यात म्हणजे जो असा करतो त्याला कशी मादल घडवतात, जर स्त्रियांमध्ये इच्छाशक्ती असेल किंवा त्यांनी ठरवलं तर, अशा टाईपचं आहे. ठीक आहे.